हे बऱ्याच नावांची चर्चा होती, माझ्या नावावर एकमत झालं. तरी ज्या ज्या नावांची चर्चा होती तेवढे सक्षम नेते शिवसेनेमध्ये आहेत. पण आत्ताच्या घडीला मला असं वाटतं संख्या एकनीच जाऊ शकते, म्हणून माझी निवड झाली याची जाणीव पूर्णपणे मला आहे. आणि त्यातल्या त्यात सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यांची इच्छा माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी जावं अशी असताना मला ही संधी मिळाली, ही त्याच्यातल्या त्याच्यात आणखी मला असं वाटतं महत्त्वाचं आहे. याची जाणीव पूर्णपणे मला आहे. तेवढं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते होते, पक्ष ज्यावेळी अडचण होता त्यावेळी तुम्ही सभागृहात भक्कमपणे बाजू मांडली, त्याची पोचपावती म्हणायचं. पक्ष काय व्यवहार नसतो. मी दिलं तर त्यांनी द्यायचं, मी घेतलं तर त्यांनी द्यायचं, असं पक्ष काही व्यवहारासाठी नसतो. मी असं केलं म्हणून त्याची पावती मला द्या. मला वाटतं हे काही पक्ष काही व्यवहारासाठी झालेला नसतो. पक्ष एका विचारानं चालत असतो. चांगल्या वाईट बाजू, पक्षाच्या बाजूनं, विरोधात ह्या सगळ्या गोष्टी येत असतात. आणि म्हणून मला असं वाटतं आपण एका विचाराने कामाला लागलेलो, त्या विचार घेऊन पुढे जाणं एवढंच उद्दिष्ट आमचं आहे. एवढं नक्की. तुम्ही जे विरोधी पक्ष नेते म्हणून जी कार्य केलं किंवा एकंदरीत आक्रमक चेहरा म्हणून अंबादास दानवे हे नाव जे पसंतीस उतरलं, कसं बघता एकंदरीत एनओपी म्हणून तुमची कामगिरी पडास आली असं म्हणायचं. एक मिनिट हे पहा, मी सांगितलं ना, पक्षाकडे अनेक लोक इच्छुक असू शकतात. आता मला ते नाव पक्षप्रमुखांनाच माहिती असते, पण मला ह्याची जाणीव आहे की मी एकटाच कॅलिबरचा आहे अशातला काही भाग नाही. आणि त्यातल्या त्यात आत्ताच्या घडीला महाविकास आघाडीकडून एकच उमेदवार जाऊ शकतो याची पूर्ण जाणीव असताना उद्धवजी ठाकरे साहेबांनी जावं अशी समस्त सगळ्यांची भूमिका असताना उद्धवजी ठाकरे साहेबांनी आणि शिवसेना पक्षाने माझ्या नावाची मला असं वाटतं मला उमेदवारी देण्याची घोषणा केली. वाटतं मी सौभाग्यशाली आहे. मी शिवसेना प्रमुखाच्या विचारानं संघटनेचं काम करतो. आणि वाटतं अडीअडचणी, रस्त्यावर काटे दगड येत असतात, त्याच्यावर मात करून पुढे जाणं हे मला असं वाटतं कार्यकर्त्यांचं काम असतं, शिवसैनिकाचं काम असतं. आणि ते काम करण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करेन. आताच हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की आम्ही आमचा उमेदवार देणार आहोत. जर उद्धव ठाकरे उमेदवार असते तर आम्ही विचार केला असता, पण आता आम्ही उमेदवार देणार. मला असं वाटतं मी महाविकास आघाडीचा उमेदवार आहे एवढं मला माहिती आहे. त्यामुळे त्या सगळ्या भूमिका माननीय उद्धवजी ठाकरे साहेब. तुम्ही काँग्रेसच्या नेत्यांशी बोलणार. मला असं मी पहिले सांगितलं, मला हे विषय नाही विचारायचे. हे पण मी पक्षाचा नेता आहे का? मी उमेदवार आहे. काँग्रेसशी बोलणं वगैरे वगैरे वगैरे, मी तुम्हाला महाविकास आघाडीचा उमेदवार आहे मी सांगतो. आणि मग तुम्ही म्हणतात काँग्रेसशी बोलणार आहेत का? आता ही जबाबदारी पक्ष नेतृत्व करेल ना, मी थोडी करणार. पक्ष नेतृत्वाने केल्यानंतर या सगळ्या गोष्टी संजय राऊत साहेबांचं ट्विट बघा, महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणजे आम्ही काँग्रेसशी बोललोच असेल ना. तुमच्या सांगण्यावरनं महाविकास आघाडीचे तुम्ही एकमेव उमेदवार असणार, दुसरा कोणता उमेदवार किंवा नाव जाहीर होणार नाही यावर स्पष्ट होते. दानवे साहेब, मुळात प्रश्न असा आहे, मुळात प्रश्न हा याकरिता विचारण्यात येतोय कारण की असं म्हटलं जात होतं म्हणजे महायुतीकडून की जर उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर निवडणूक बिनविरोध होऊ शकतं, पण अंबादास दानवेचं नाव पुढे आल्यामुळे हा प्रश्न निर्माण होतोय. हे उद्या 3 वाजेनंतर गोष्टी होतील. आत्ताच त्याच्याविषयी बोलण्याला काय अर्थ आहे का? आत्ताच त्याविषयी कोण काय बोलणार, त्याला मी काय करू शकतो? समजा शिंदेंना काय बोलायचं त्याला माझी जबाबदारी ती त्यांना विचारा. माझ्या पक्षाने मला उमेदवारी दिली एवढं मला माहिती आहे, तेवढंच मला मी सांगतो. बाकी शिंदे किती 3 उभे करणार का 4 उभे करणार आणि आणखी कोण काय उभं करणार हे त्यांना विचारतो. मला कशाला विचारतो तुम्ही तो विचारता? नाही, पण ज्या प्रकारे एकत्रित नावं पुढे आली आणि अंबादास दानवेंच्या नावावरती खुली पडली, काय चमत्कार झालाय अंबादास दानवे साहेब, थोडं सविस्तर सांगा.